सोलापूरच्या पार्क स्टेडियमवर 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा रणजी क्रिकेट सामना होणार आहे। भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा संघात रणजी सामना रंगणार आहे। सामन्याच्या निमित्ताने सोलापूरकरांना आंतरराष्ट्रीय संघातील अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे यासह अन्य खेळाडूंना पाहण्याची संधी मिळणार आहे। स्मार्ट सिटीतून कोट्यावधींचा निधी खर्च करून भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले आहे। यापूर्वी देखील या मैदानावर रणजी सामने झाले आहेत। आता पुन्हा एकदा या मैदानावर महाराष्ट्र संघाचा रणजी सामना त्रिपुरा संघाविरुद्ध रंगणार आहे। जिल्हा क्रिकेट असोसिएशनने या सामन्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी केली आहे। दोन्ही संघाचे खेळाडू 27 जानेवारी रोजी सायंकाळी सोलापुरात दाखल होणार आहेत। त्यानंतर 28 व 29 जानेवारीला ते मैदानावर सराव करतील। त्यानंतर 30 जानेवारीपासून त्यांचा रणजी सामना सुरू होईल। क्रिकेट प्रेमींना सामना पाहण्याची सोय डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने केली असल्याचं सहसचिव चंद्रकांत रेंबस यांनी सांगितलं। सोलापूर हे क्रिकेटचं मागील रणजी कोच सुलक्षण कुलकर्णी यांनी स्वर्ग म्हणून संबोधले होते। त्याच स्वर्गात इंदिरा गांधी स्टेडियममध्ये येईल त्या 30 जानेवारी रोजी महाराष्ट्र त्रिपुरा रणजी सामना होणार आहे। या सामन्यात महाराष्ट्र संघाकडून अंकित बावणे, ऋतुराज गायकवाड, अर्शिन कुलकर्णी असे दिग्गज खेळाडू IPL खेळाडू येणार आहेत। त्याचबरोबर त्रिपुराचे पण 1-2-3 खेळाडू IPL खेळणार आहेत, पण त्यांची नावं आले नाहीत, तेही येणार आहे। आणि हे सर्व करत असताना आमचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने, सचिव धैर्यशील मोहिते पाटील, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, दत्ताना सुरेश अशा आमचे जे वरिष्ठ लोकांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व इंदिरा गांधी स्टेडियमची आम्ही पाहणी करत आहोत। सर्व सोयी पूर्ण केलेल्या आहेत। त्यांची राहण्याची सोय हॉटेल सरोवरमध्ये केलेल्या आहेत। त्यांचं ने-आण जाण्यासाठी बसेस केलेल्या आहेत। जेवणाची व्यवस्था केली आहे। ड्रेसिंग रूम, अंपायर रूम, स्कोरर रूम ह्या सर्व सोयी आम्ही केलेल्या आहेत। आणि ग्राउंडचा क्युरेटर म्हणून जे BCCIने येईल त्या 24 तारखेच्या अभिजित पोरपुडे हे येत आहेत। ते पूर्ण ग्राउंडची व्यवस्था करून 30 तारखेपर्यंत त्यांनी ग्राउंड रेडी करून आम्ही देणार आहे। आणि हे नक्कीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी पॉझिटिव्ह आहे।